लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. समृद्धी महामार्ग मोबदला घोटाळ्याचा आरोप. न्याय न मिळाल्यास 16 जुलैला कसारा येथे आदिवासी शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन. जमिनीचा मोबदला हडप केल्याचा गंभीर आरोप. फसवणूक व धमक्यांमुळे लाभार्थी आक्रमक. सविस्तर बातमी. कसारा तालुका शहापूर जिल्हा ठाणे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादित करण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत लाभार्थी आदिवासी शेतकऱ्यांनी 16 जुलै 2026 रोजी कसारा येथे समृद्धी महामार्गावर आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीसाठी निवेदन देण्यात आले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्गासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वितरित करताना काही ठिकाणी शासकीय अधिकारी आणि संबंधितांच्या संगनमतातून भ्रष्टाचार, अफरातफर व कागदपत्रांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कसारा गावातील गट क्रमांक 270/2, नवीन गट क्रमांक 62/2 या सामायिक एकत्रित कुटुंबाच्या जमिनीच्या मोबदल्याची संपूर्ण रक्कम देऊ भाऊ कांबडी आणि सोमनाथ देऊ कांबडी यांनी हडप केल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. यामुळे मंगाबाई चंदर कांबडी, कमल पांडुरंग आगिवले, सीताबाई सामनाथ मांगे, सीताबाई कांबडी, गीता खडके, लता ठाकरे, लता कांबडी आणि ताईबाई कांबडी हे लाभार्थी त्यांच्या हक्काच्या मोबदल्यापासून वंचित राहिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेकदा मोबदल्यातील हिस्सा मागूनही टाळाटाळ करण्यात आली असून उलट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात 3 जून 2026 रोजी कसारा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून त्याची प्रत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कमल आगिवले यांनी दिली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आणि न्याय मिळत नसल्याने संतप्त लाभार्थ्यांनी 16 जुलै 2026 रोजी कसारा येथील समृद्धी महामार्गावर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी संबंधित आरोपी तसेच शासनाची राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील कसारा गावच्या परिसरात राहणारे आदिवासी शेतकरी या कार्यालयात आले आणि त्यांनी त्यांच्या कौटुंबिक वादामध्ये त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी आपल्याकडं विनंती केलेली आहे की त्यांनी या महाराष्ट्रामध्ये नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरती ज्या जमिनी भूसंपादित करण्यात आलेल्या आहेत त्या भूसंपादित केलेल्या जमिनीमध्ये जो मोबदला दिला गेला त्या मोबदल्यात असं पाहिलं तर अनेक अशा प्रकारच्या त्रुटी आहेत की त्या खऱ्या अर्थानं त्या ज्या भूमीहीन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आहे अशी अनेक उदाहरणं आहेत, प्रलंबित तक्रारी आहेत. त्याच अनुषंगानं हे ज्वलंत उदाहरण आहे की एकाच कुटुंबातल्या सामायिक जमिनीच्या हिस्स्यातली दिलेला जे मोबदला आहे तो मधला त्यांना दिला गेलेला नाही असं त्यांचं मत आहे. आणि त्यामुळं त्यांनी प्रशासनाला डायरेक्ट विनंतीवजा आव्हान केलेलं आहे की त्यांनी या बाबतीमध्ये अनेक प्रयत्न केले 7-8 वर्षापासून त्याला न्याय मिळत नाही. शेवटी ते कंटाळलेले आहे आणि कंटाळल्यामुळं ते या मानसिकतेत आलेत की ते आत्मदहन करण्याच्या मनस्थितीत आले. आणि त्यांनी त्यांच्या पत्रात कळालेलं आहे की 16 जुलैला ते समृद्धी महामार्गावर कसारा येथे आत्मदहन करतायत. मोठी दुर्दैवी बाब आहे. कदाचित हा प्रश्न वरपर्यंत गेला नसेल किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत माहिती नसेल, पण ही तितकी वस्तुस्थिती का त्यांनी या बाबतीमध्ये मला जे पत्र उपलब्ध झालं तेच पत्र त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पण पाठवले, उपमुख्यमंत्र्यांना पाठवले, ठाणे जिल्ह्याचे पालक SP साहेब आणि कसारा पोलीस स्टेशन यांनाही त्यांनी ते प्रति पाठवलं, तहसीलदारांनाही पाठवलं. पण मग आता या सगळ्या यंत्रणा काही विशिष्ट कामामध्ये जर व्यस्त असतील तर मिळून देणं ही आदिवासी सेनेची
प्रमुख भूमिका राहणार आहे. आणि त्या अनुषंगानं आपण कसारा पोलीस स्टेशनला आदिवासी सेनेच्या वतीने पत्रव्यवहार केलेला आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये प्रशासनाचे मध्यस्थीचे दुवा म्हणून अत्यंत मोलाची कामगिरी करून यांचं 16 जुलैचं होणारं आत्मदहनाचं जे आंदोलन आहे ते कशा प्रकारे तहकूब केल्या जाईल, स्थगित केला जाईल, या लोकांच्या मागणीकडे कशा प्रकारे न्याय दिला जाईल, अशा प्रकारची प्रशासनाच्या वतीनं कसारा पोलीस स्टेशननी मध्यस्थी करावी अशी आमची अपेक्षा आहे. किंबहुना जर 16 तारखेला एखादी दुर्घटना घडली, अनर्थ घडला, तर त्याला जे संबंधित लोक जी जबाबदारी आहेत तितकेच प्रशासनाची जबाबदार राहणार आहे. त्यामुळे ही जबाबदारी इतकी कटकशानं हाताळावी अशी माझी जाहीर विनंती आहे. आणि त्या अनुषंगानं आज ते बिचारे आलेले आहेत, त्यांचंही म्हणणं आपण समजून घ्या की त्यांची काय परिस्थिती ती ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे आपण एक प्रसारमाध्यमाला मी विनंती कराल की या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जास्तीत जास्त त्यांचं मनोगत प्रसारित कराल अशी मी अपेक्षा करतो. गागिवले राणा तळवाडा मी समर बोलते. आमच्या बापाची जी जमीन होती ती काय वाटल्या गेली नाही, एकत्र जमीन होती. त्याचा पैसा मिळाला, ती गेली समृद्धीत. सोमादेऊ कांबडी यांनी पैसा घेतला, आम्हाला काय त्यांनी पैसा दिला नाही. तर ही तक्रार आम्हाला घेऊन इथपर्यंत यावा लागला. तो देव तो कधी देणार आहे आम्हाला? आम्ही काय अशी उपाशी मरू का रस्त्यावर जाऊन? आज समृद्धी उठून चालली, आज देव उद्या देव असं करता करता तो हिसा दिया तयार नाही. आम्ही पोरं घेऊन काय आता उपाशी मरणार का? अशी ही विनंती आमची आहे. आमचे बापाचा विसा आम्हाला पाहिजे, नाही तर आम्ही आत्महत्या करून देऊ समृद्धीला, ही आमची विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.